हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. आणि आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. आणि आज मला जायचं आहे कॉलेज, कारण सरांनी त्या दिवशी माझं रिझल्टचं पूर्ण काम करून दिलेलंच नव्हतं. तर मला आज पुन्हा बोलवलेलं आहे कॉलेजमध्ये सरांनी. तर आज मला कॉलेज जायचं आहे. आणि माझ्यासाठी सर्वात मोठा चॅलेंज आज हा होणार आहे की मी आज एकटी जाणार आहे, ते पण बसनी. खूप दिवसानंतर जाणार आहे म्हणून मला थोडं अलग वाटतंय. तर बघू किती वाजता पोहोचते. तर तसं तरी ते काउंटर 11 वाजता ओपन होऊन जाते आणि मी आता 12 वाजता निघणार आहे घरून. तर बघते किती वाजतापर्यंत पोहोचते. तर चला आता मी पटकन जेवण करते, नंतर मग भेटू आपण. तर गाईस, माझं जेवण झालेलं आहे आणि मला एक भीती पण वाटत आहे की बस नाही निघून गेली पाहिजे, कारण मी आज खूप दिवसानंतर कॉलेज जाते. तर मला बसचा टाईम लक्षात आहे नाही. आणि आता बघू कितीची मिळते. तर मला तर लक्षात येते की 12ची बस मिळते, पण आता बघू कितीची मिळते. आणि एक भीती आणखी ही आहे की पाऊस नाही आला पाहिजे, कारण आज पाऊसचा मोसम पण दिसत आहे. मला कुठे बाहेर जायचं म्हटलं की पाऊसचा मोसम आपोआपच होऊन जातो, आणि जेव्हा मी रोज घरी राहते तेव्हा ऊनच असते. आता बघू पाऊस मिळते की नाही मिळत आणि बस कितीला मिळते. चला. तर गाईच, माझ्यासोबत हे एक छान झालं की मला बस स्टॉपवर पोचल्याच बस मिळाली आणि बर्डीपर्यंत पोचली. बर्डीपर्यंत पोचल्याच्या नंतर मग मी तिथून पटकनच ऑटो घेतला आणि कॉलेजपर्यंत आली. आणि असंच कॉलेजचं पण काम पटकन झालं तर मजाच येऊन जाईल. बघू किती वेळात होते. तर चला आता आतमध्ये जाते कॉलेजच्या. थँक गॉड, माझं कॉलेजचं पण काम आता लवकरच झालंय. आता लवकरच घरी जाते. भेटू आपण घरी गेल्याच्या नंतर. चला आता पटकन ऑटो पण मिळाला आहे आणि बर्डी जाते. बर्डीवरून मग बस घेते आणि मग घरी जाते. चला, तर मी आता घरी पोहोचलेली आहे आणि फ्रेश पण झाली आणि आता आराम करते. बाय बाय. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. मी आज कॉलेजमध्ये गेली होती रिझल्ट बघायसाठी, कारण माझा रिझल्ट ऑनलाईन दिसतच नव्हता 6th सेमचा. तर तोच बघायला मी आज कॉलेज गेली होती. आणि कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर मला माहिती झालं की माझे ऑल क्लिअर आहेत. माझ्यासाठी तर ही एक आनंदाचीच गोष्ट आहे. तर तेही मला तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून सांगत आहे. आणि कॉलेजवालेच हे समजू शकतात फिलिंग की काय असते, एकही बॅक न लागण्याची खुशी काय असते म्हणून. तर हेच सांगायचं होतं, बस बाकी काही नाही. तर गाईस, आता आम्ही जात आहोत आजीला भेटायला. तसं तर आम्ही कालच जाणार होतो, पण गेलेलोच नाही. तर आता जात आहोत. चला. हे काय झालं, आमच्या गाडीचा स्टँडच तुटला. गाडी कुठे मिळेल? अस्सी वाली चालेल. मोठी गाडी कुठे मिळेल आता? एवढ्या प्लेन जागेमध्ये कुठे गाडी दिसणार आहे? दादाच्या गाडीमध्ये खूप गाडी मिळणार आहे तुम्हाला. गाडी नाही तर काही लोह्याच्या रॉड असं शोधा गाडी. नाही मिळणार आहे. राहू द्या आता. तोडल्या ना तुम्हीच. मी चाललो ना माझ्या. चला आता वरती जाऊया. स्टँड तर बनवला यांनी, पण इथे गाडीची चाबी फसवून टाकली. काढली वाटते. चलो, चॅलेंजला कदर नाही. काय बनवत आहात? हे वडे बनवत आहेत मम्मी. छान झाले. थँक्यू. या आहेत माझ्या मम्मी. आम्हाला आता घरी जायला पूर्ण 11 वाजलेले आहे आणि हा ब्लॉग आता इथे सेंड होईल. घरी जाऊन एडिट करते, कारण इथे दिसतच नाही. आवाज येते का तर माहिती नाही. आणि गाईज, आम्हाला घरी इथलं 11 याच्यासाठी वाजले, कारण आम्ही जेवण वगैरे सर्व तिकडून करूनच आलो म्हणून. आणि हा ब्लॉग इथे सेंड होत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.